नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या खूपच घाबरलेली असते, कारण जीवाने तिच्या नावाचा टॅटू जाळलेला असतो आणि तो गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडलेला असतो. त्याला खूप तापही आलेला असतो. काव्याला वाटतं हे सगळं तिच्यामुळेच झालं आहे, कारण तिने जीवाला आग्रह केला होता की तो शर्ट काढून टॅटू सगळ्यांना दाखवायला आणि त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगायला. जीवा त्यासाठी तयार नव्हता, पण काव्याच्या आग्रहामुळेच त्याने हे मोठं पाऊल उचललं. त्यामुळे ती स्वतःला जबाबदार समजते, स्वतःवर रागराग करून घेते. काव्या जवळच असलेल्या छडीने स्वतःच्या हातावर मारते आणि स्वतःलाच शिक्षा करून घेते. इकडे मानिनी नंदिनीला जीवाच्या जवळ सुद्धा जाऊ देत नाही. नंदिनीला जीवाचे भास होतात. जणू तो म्हणतोय की आईने सांगितलंस आणि तू ऐकलंस, आता तू माझी काळजी नाही घेणार. नंदिनी म्हणते, जरी काहीही झालं ना तरी मी तुमची काळजी घेणारच. इकडे पार्थ खोलीत जातो तेव्हा काव्या झोपलेली असते. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, कारण तिने काहीच खाल्लेलं नसतं. तेवढ्यात त्याचं लक्ष काव्याच्या हाताकडे जातं. त्याला समजतं की काव्यानं स्वतःच्या हाताला काहीतरी करून घेतलंय, म्हणजे स्वतःला शिक्षा दिली आहे. पार्थ स्वतःशीच विचार करतो, हे काय चाललंय. एकीकडे जीवा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि दुसरीकडे काव्या स्वतःला त्रास करून घेते. तो म्हणतो, उद्या सकाळी काव्या उठल्यावरच विचारतो त्यांना, आणि तो तिच्या हातावर औषध लावतो. मित्रांनो, यावर तुमचं मत काय आहे? पार्थ आणि नंदिनीला खरं काय आहे ते समजेल का? पुढचं पाऊल काय असणार आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा.